यानंतर या बुलेटिनमध्ये आपण महत्त्वाच्या बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावरती आहेत। इथे ते त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतील। महादरवाजा पाड्यातील गावकऱ्यांशी सुद्धा संवाद साधणार असून या भागात असलेली पाणी टंचाई, वीज पुरवठा या विषयांवरती चर्चा करत समस्या जाणून घेणार आहेत। दरम्यान आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यानिमित्तानं इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे। विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना जामिनासाठी पोलीस स्टेशनला हजर राहावं लागणार आहे। मुंबई बँक प्रकरणी हायकोर्टानं दरेकर यांना नुकताच दिलासा दिला होता। त्यानंतर आता त्यांना माता रमाबाई पोलीस स्टेशनला स्वतः हजर राहून जामीन घ्यावा लागणार आहे। या संदर्भात पोलिसांनी त्यांना नोटीसही पाठवली आहे। राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना खासगी हॉस्पिटलमध्ये उपचाराकरता परवानगी द्यावी की नाही यावरती आज कोर्ट आपला निकाल देणार आहे। खांद्यावरील शस्त्रक्रिया खासगी रुग्णालयात करू देण्याची मागणी देशमुख यांनी केली होती, मात्र ईडीकडून त्याला विरोध करण्यात आला। यावर कोर्टानं निकाल राखून ठेवला असून कोर्ट आज या संदर्भात निकाल देणार आहे। मी कोणालाही उत्तर देण्यासाठी आलेलो नाही, ज्यांना घरातून बाहेर काढलेलं आहे त्यांच्यावरती काय बोलणार असा टोला एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी राज ठाकरेंना लगावला। आम्ही कोणालाही घाबरणारे नाहीत असंही ते म्हणाले। औरंगजेबाच्या कबर दर्शनावरून वाद पेटलाय। खासदार अमोल कोल्हेंनी सुद्धा ओवैसींवरती टीका केली आहे। ज्यानं आपल्या बापाला आणि भावाला मारलं त्याच्यासमोर नतमस्तक होऊन तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता असा सवाल कोल्हेंनी विचारलाय। मनसे प्रमुख राज ठाकरे 5 जूनला अयोध्या दौऱ्यावरती जाणार आहेत आणि या दौऱ्याची घोषणा झाल्यापासूनच राजकीय वर्तुळात पडसाद उमटतायत। राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातील भाजप खासदार ब्रजभूषण सिंह यांनी विरोध केल्यानंतर आता मुंबई भाजप प्रवक्ते संजय ठाकूर यांनी देखील विरोध दर्शवलाय। किरकोळ किमतींवर आधारित महागाई दरानं सरलेल्या एप्रिलमध्ये 7.79% हा 8 वर्षातला उच्चांकी स्तर नोंदवला गेलाय। मुख्यतः अन्नधान्याच्या किमतीतील भडक्यामुळे महागाई दरानं ही चिंताजनक पातळी गाठली आहे। अन्नधान्य घटकांमधील महागाई दर एप्रिलमध्ये 8.38% पोहोचला। राज्यात नव्यानं आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत गेल्या आठवड्याभरात 32% वाढ झाली। सर्वाधिक वाढ मुंबईमध्ये झाली असून त्याखालोखाल पुणे, ठाणे आणि नगर जिल्ह्यांचा समावेश आहे। गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 231 रुग्णांची भर पडली। मुंबई पालिकेच्या रुग्णालयांमध्ये परिचारिकांची संख्या कमी आहे, त्यामुळे परिचारिकांवरती कामाचा अतिरिक्त ताण पडून रुग्णसेवेवरती परिणाम होतोय। रुग्णसेवेतील अडथळे दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात परिचारिकांची भरती करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। गेल्या 3 वर्षात राज्य सरकारकडून 1000 कोटी रुपयांचा निधी न मिळाल्यामुळे एमआरव्हीसीच्या MUTP 2 आणि 3 मधील प्रकल्पांची कामं संथ गतीनं सुरू आहेत आणि या प्रकल्पांसाठी MRDAकडून बुधवारी केवळ 150 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती MRVCकडून देण्यात आली। उर्वरित निधीबाबत अस्पष्टताच आहे। तिकीट दर कपातीनंतर प्रवाशांचा मिळणारा प्रतिसाद पाहता पश्चिम रेल्वेनं वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार पश्चिम रेल्वेवर 28 फेऱ्यांची भर पडण्याची शक्यता आहे। यातील 12 फेऱ्यांचं नियोजन झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली। ग्रामीण भागातील प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीच्या ताफ्यात पुन्हा मिडी बस आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। ग्रामीण भागात मोठ्या बसऐवजी मिडी बस चालवणं शक्य आहे का याबाबत अभ्यास करण्याची सूचना परब यांनी दिली आहे। त्यानुसार एसटी महामंडळानं हालचाली सुरू केल्या आहेत। राज्यात मॅक्सी कॅब्ससारख्या अनधिकृत प्रवासी वाहतूकदारांना येत्या काळात अधिकृत दर्जा मिळण्याची शक्यता आहे। राज्य सरकारनं या संदर्भात 5 सदस्यांची समिती स्थापन केली आणि या समितीकडून 3 महिन्यात अहवाल सादर केला जाणार आहे। पालघरमध्ये विमानतळ उभं करण्याबाबत राज्य सरकारनं विचार सुरू केलाय। त्यासाठी जागेची चाचपणी करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत। नागपूरच्या मिहान प्रकल्पाच्या उभारणीसह राज्यातील हवाई विकासासाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला हे काम दिलं जात आहे। भिवंडीतल्या दांडेकर विद्यालयात 8वीचे ऍडमिशन घेण्यासाठी लाच मागण्यात आली। ही लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं 2 मुख्याध्यापकांसह एका शिक्षकाला ताब्यात घेतलं। दीपक लेले, आत्माराम वाघ आणि सुरेश कुलकर्णी अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावं आहेत। या घटनेमुळे भिवंडी परिसरातील शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे।
गर्भपाताच्या गोळ्यांचा हरियाणातून अहमदनगरमध्ये बेकायदेशीर पुरवठा होत होता त्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि यानंतर पोलिसांनी कारवाई करत 9,000 गोळ्यांचा साठा पोलिसांनी जप्त केला। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात संबंधित राम एजन्सी चालक आणि हरियाणा येथील कंपनीच्या सर्व संचालकांविरोधात गुन्हा दाखल झालाय। विकास कामावरून शेकाप आणि भाजप यांच्या श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे। पनवेल कल्याण तसंच मुंब्रा ठाण्याला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचं बांधकाम पूर्ण झालंय। हा पूल वाहतुकीसाठी लवकरच खुला होणार आहे। मात्र असं असताना शेकाप आणि भाजपकडून पुलाची वेगवेगळी उद्घाटनं करण्यात आली। वाढत्या इंधन दरवाढीच्या विरोधात धुळ्यामध्ये भाजपकडून चाबूक मारो आंदोलन करण्यात आलं। श्रीराम पेट्रोल पंपासमोर महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिकात्मक प्रतिमेवरती चाबूक मारून भाजपनं इंधन दरवाढीचा निषेध केला। देशात भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये पेट्रोलचे दर कमी असताना महाराष्ट्रात पेट्रोलची दरवाढ कायम आहे। त्यामुळे महाविकास आघाडी सरकार जनतेची लूट करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। कोकण कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण पालवी उद्घाटनासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दापोलीमध्ये येत आहेत आणि या दौऱ्यामुळे दापोलीतील रस्त्यांवरचे खड्डे भरणं काम झपाट्यानं सुरू झालंय। राज्यपालांच्या दौऱ्यामुळे प्रशासनाला जाग आली असून रस्त्यांवरचे खड्डे भरण्याला वेग आलाय। वाशिममध्ये 250 क्विंटल सोयाबीनची परस्पर विक्री करण्यात आली। या प्रकरणी ट्रक चालकासह एकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। या आरोपींकडून 34 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील रुक्मिणी मातेच्या चरणांची झीज झाल्यानं येत्या आषाढी यात्रेपूर्वीच्या काळात मूर्तीवरती वज्रलेप करण्यात येणार आहे। मूर्तीला हानिकारक ठरणाऱ्या गाभाऱ्यातील ग्रेनाइटच्या फरशा काढण्यात येणार आहेत। त्याचसोबत अभिषेक घालताना दूध, दही, मध आणि साखर यांचा अत्यंत मर्यादित वापर करण्याचं ठरवलेलं आहे। धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचा पहिला शो ठाण्यातल्या विवियाना मॉलमध्ये शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या वतीनं दाखवण्यात आला आणि पहिल्याच शोला ठाण्यातील शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली आहे। पहिल्यांदाच आनंद दिघेंच्या पोस्टरला अभिषेक करण्यात आला। त्यानंतर लेझिमच्या तालावर प्रेक्षक सिनेमा हॉलमध्ये आले। यासाठी खास करून खासदार श्रीकांत शिंदे, राजन विचारे, आमदार रवींद्र फाटक आणि सेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली। अमरावतीच्या तिवसा शहरात पाण्याचा भीषण दुष्काळ पडलाय आणि या ठिकाणी 10 ते 12 दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्यानं संतप्त महिलांनी संताप व्यक्त केलाय। बीड जिल्ह्यात तापमान 42 अंश सेल्सिअसवरती गेलंय। त्यामुळे जिल्ह्यातील पाणी प्रकल्पातील पाण्याचा साठा झपाट्यानं कमी होतोय। 113 प्रकल्पांमध्ये केवळ 41% पाणीसाठा शिल्लक राहिलाय। उष्णतेमुळे प्रकल्पातील पाण्याचं बाष्पीभवन होतंय। त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करण्याचं आवाहन करण्यात आलंय। राज्यातल्या बळीराजासाठी आणि आभाळाकडे डोळे लावून बसलेल्यांसाठी मान्सूनची आनंद वार्ता आहे। कारण येत्या या मे महिन्यातच मान्सून राज्याच्या वेशीवरती येणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली। तळ कोकणामध्ये 27 मे ते 2 जून दरम्यान मान्सून दाखल होण्याचा अंदाज आहे। त्या आनंद वार्तेमुळे बळीराजाचा आनंद सुद्धा द्विगुणित झालाय। तसंच पुढील 4 आठवड्यात देशभरात पाऊस दाखल होईल। सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली होती। विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला आणि पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। शेतात सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचं चित्र दिसलं। उष्णतेच्या लाटेनंतर नागपुरात पावसाच्या हलक्या सरी बरसल्यात आणि या पावसामुळे नागपूरकरांना उकाड्यापासून थोडा दिलासा मिळालाय। गारवा निर्माण झाल्यामुळे तापमानात देखील घट झाली। नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि अवकाळीमुळे वातावरणात गारवा देखील पसरला। नायगाव तालुक्यातील बरबडा, मांजरसह अन्य गावांमध्ये जोरदार पाऊस बरसला। वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी बागायती शेतीचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। लातूर शहरासह जिल्ह्याला वादळी वाऱ्याचा अवकाळीचा तडाखा बसलाय। पावसासह सोसाट्याचा वारा सुटल्यामुळे मुख्य रस्त्यावरील झाडांच्या फांद्या देखील उन्मळून पडल्यात। अनेक भागातला वीज पुरवठा देखील खंडित झाला होता। 6 महिन्यांपासून बदलापुरातील करंद गावात धुमाकूळ घालणाऱ्या माकडाला जेरबंद करण्यात यश आलंय। मानवी वस्तीमध्ये या माकडानं धुमाकूळ घातला होता। बदलापूर रेस्क्यू टीम आणि वन विभागानं अथक प्रयत्न करून माकडाला जेरबंद केलं। आसामच्या कसर जिल्ह्यामध्ये ग्रीनफील्ड विमानतळ बनवण्यात येत आहे आणि या विमानतळाला स्थानिकांनी विरोध दर्शवला होता। मात्र पोलीस, सुरक्षा दल आणि इतर सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शेकडो बुलडोझरनं चहाची झाडं तोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे।
असनी चक्रीवादळानं आंध्र प्रदेशच्या काही भागांना तडाखा दिला आणि त्याचा फटका एलुरूमधील शेतकऱ्यांना बसलाय. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे पिकं उद्ध्वस्त झाली. असनी चक्रीवादळामुळे नेल्लोर जिल्ह्यात प्रचंड पाऊस झाला. सतत पडणाऱ्या पावसामुळे सखल भागात पाणी साचलं होतं. पावसामुळे जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झालंय. आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळलाय आणि पुढचे 2 दिवस समुद्रकिनारी न जाण्याचा सल्ला मच्छीमारांना देण्यात आलाय. किनारपट्टी भागातील पर्यटन उपक्रम स्थगित करण्याच्या सूचनाही विभागानं दिल्या आहेत. मुसळधार पावसामुळे अनकापल्ली जिल्ह्यातील जुना पूल कोसळला. बुचय्यापेटा झोनमधील वडाडीजवळील पेडरू नदीवरचा पूल कोसळल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. या पुलामुळे चोडावरम ते नरसीपट्टम दरम्यानची वाहतूक विस्कळीत झाली होती. धर्मशाला विधानसभा परिसराबाहेर खलिस्तानी झेंडे लावल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या हरबीर सिंगला पोलिसांनी न्यायालयात हजर केलं. धर्मशाळा येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयानं आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. चुरूमध्ये तब्बल 50 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन हवामान खात्यानं केलंय. आयपीएलमध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि पंजाब किंग्स यांच्यामध्ये लढत होणार आहे. ब्रेबॉर्न स्टेडियमवरती होणाऱ्या या सामन्यामध्ये बेंगळुरूचा फलंदाज विराट कोहलीच्या कामगिरीवरती सर्वांची नजर असणार आहे. आणि सगळ्या बातम्यांसोबतच वेळ झाली आहे सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची. सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती सुद्धा आम्हाला फॉलो करा.